नमस्कार मैत्रिणींनो, तर आज आपण बनवणार आहोत मिल्क पावडरपासून काळे गुलाबजामुन। तर तुम्ही इथे पाहू शकता अगदी छोट्या आकाराचे इथे मी गुलाबजामुन जे आहेत ते बनवलेले आहेत। तर तुम्ही याची रेसिपी पुढे पाहू शकता। तर त्यासाठी इथे मी एका टोपात मी 1 वाटी साखर घेतलेली आहे आणि त्यामध्ये मी अर्धी वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि हे स्लो गॅसवर आपल्याला त्याचा पाक करून घ्यायचा आहे। साखर विरघळेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचा आहे हा पाक। त्यानंतर इथे मी 1 वाटी मिल्क पावडर घेतलेली आहे। त्यानंतर त्यामध्ये 2 चमचे मी मैदा घातलेला आहे, पाव चमचा मी इथे बेकिंग पावडर टाकलेली आहे आणि 1 चमचा इथे मी तूप टाकून घेतलेला आहे। तर तुम्ही इथे पाहू शकता आपला जो साखरेचा पाक आहे तो इथे तयार झालेला आहे। तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीचा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। तर इथे मी या मिश्रणामध्ये आपण पाणी टाकून आणि घट्ट असा गोळा करून घ्यायचा आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता मी पाणी जे आहे ते इथे प्रमाणात टाकायचं आहे। तर इथे अगदी कमी पाण्यामध्ये मी इथे घट्ट असा गोळा तयार करून घेतलेला आहे। तर तुम्ही इथे पाहू शकता। तर तुम्ही यामध्ये पाण्याऐवजी दुधाचा सुद्धा वापर करू शकता। दूध टाकून सुद्धा इथे हे गोळा असा बनवू शकता। तर तुम्ही इथे पाहू शकता की इथे जो आपण गोळा तयार केलेला आहे तो चांगला असा मळून घ्यायचा आहे, जेणेकरून त्याचे गुलाबजामुन जे आहे ते त्यांना असे क्रॅक नाही झाले पाहिजे। अशा पद्धतीने गोळा जो आहे तो मळून घ्यायचा आहे आणि लगेचच गुलाबजामुन बनवायला घ्यायचे आहेत। कारण जास्त वेळ जर का आपण ह्या गोळा तसाच ठेवला आणि थोड्या वेळाने जर का आपण हे गुलाबजामुन बनवायला घेतले तर त्यांना क्रॅक्स जाऊ शकतात। तर तुम्ही इथे पाहू शकता इथे मी लगेच बनवायला घेतलेले आहेत गुलाबजामुनचे गोळे जे आहेत ते। तर तुम्ही इथे पाहू शकता अगदी सॉफ्ट असे तुम्हाला दिसत असतील, अगदी प्लेन असे। तर तुम्ही इथे पाहू शकता जर का जास्त वेळ झाला या आपण हा मळून घेतलेला जो मिल्क पावडरचा जो गोळा आहे त्याला जर का जास्त वेळ झाला तर तो कडक होऊ शकतो हा गोळा जो आहे तो। तुम्ही इथे पाहू शकता अगदी सॉफ्ट असा आणि प्लेन असा तुम्हाला दिसत असेल तर इथे पाहू शकता। तर अशाच पद्धतीने मी सर्व गोळे जे आहेत छोटे छोटे आकाराचे मी असे बनवून घेणार आहे। तर अगदी मार्केटमध्ये ज्याप्रमाणे आपल्याला भेटतो, स्वीटच्या दुकानामध्ये आपल्याला ज्याप्रमाणे गुलाबजामुन मिळतो मिनी गुलाबजामुन, तसाच जामुन आपण इथे बनवणार आहोत। तर इथे मी सर्व असे छोटे छोटे आकाराचे गोळे करून घेतलेले आहेत। तर इथे कढईमध्ये मी तेल गरम करून घेतलेलं आहे। तर इथे तेलाचे जे टेम्परेचर जे आहे ते कमीच ठेवायचं आहे। तर नॉर्मलपेक्षा अगदी कमी ठेवायचं आहे। तर तुम्ही इथे पाहू शकता आपले गुलाबजामुन जे आहेत ते मी ते टाकून घेतलेले आहेत आणि इथे चमच्याच्या मदतीने मी आलटून पलटून असे फ्राय करून घेणार आहे। तर एका जागेवर न ठेवता असे त्यांना सतत असं आलटून पालटून घ्यायचे आहेत, जेणेकरून सर्व बाजूने गुलाबजामुन जे आहेत सारख्या प्रमाणात असा फ्राय झाला पाहिजे। तर इथे सतत असं आलटीपलटी करत राहायचं आहे, तेलामध्ये सतत असं ढवळत राहायचं आहे। कारण गुलाबजामुन जे असतात ते लवकर फ्राय होतात, त्यामुळे त्यांना सतत आलटीपलटी करत राहायचं। तर इथे सर्व गुलाबजामुन जे आहेत ते सारख्या प्रमाणात असे फ्राय झालेले आहेत। तर तुम्ही इथे पाहू शकता सर्व गुलाबजामुनना सारखा असा रंग आलेला आहे। तर आता मी इथे गुलाबजामुन जे आहे ते काढून साखरेच्या पाकामध्ये टाकून घेणार आहे। तर इथे साखरेचा पाक जो आहे तो मी खूप कमी प्रमाणात बनवलेला आहे। तर इथे मी साखरेच्या पाकामध्ये टाकून त्यांना सर्वकडे असे ढवळून घेणार आहे। त्यानंतर इथे मी बाकीचे जे आपले गुलाबजामुन आहेत ते सुद्धा मी इथे फ्राय करून घेणार आहे। तर इथे मी ते तेलामध्ये टाकून घेतलेले आहेत। तर इथे अशा पद्धतीने गुलाबजामुन टाकल्यानंतर लगेचच असं आलटीपलटी करून घ्यायचं आहे। जास्त वेळ त्यांना एका जागेवर ठेवायचं नाही तेलामध्ये।
जर का तुम्ही एका जागेवर ठेवणार तेलामध्ये टाकल्यानंतर तर त्यांना तळाला शिजले जातील आणि वरची बाजू जी आहे ते कच्ची राहील। तर अशा प्रकारे आपले गुलाबजामुन जे आहेत ते पाकामध्ये तयार झालेले आहेत। तर तुम्ही ते पाहू शकता, अगदी मऊ लुसलुशीत आणि रसरशीत असे आपले गुलाबजामुन इथे तयार झालेले आहेत। तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने गुलाबजामुन एकदा नक्की बनवून बघा। बाय बाय।